Student, good morning. I hope all are good. I am going to teach to Marathi subject from Rajiv Gandhi English Primary and High School running under Paschim Maharashtra Education Trust. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या मराठी पुस्तकातलं 9वाद पोयम कविता घर हे आज आपण बघणार आहोत. मित्रांनो बघा, घर अशा प्रकारे असतं. घर वेगवेगळ्या प्रकाराने बनवतात, बरोबर. घर तर खूप सुंदर असतं, घराची बनवण्याची पद्धतीही खूप सुंदर असतात. पण आज आपण कवितातून घर कशाला म्हणतात हे आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, घरात तर सगळेजणच राहतात, बरोबर. घरात राहायला सगळ्यांनाच खूप आवडतं, घराच्या बाहेरही फिरायला सगळ्यांना आवडतं, बरोबर. पण घर कशाला म्हणतात आज या कवितातून बघणार आहोत. या कवितेचे लेखक आहेत धुंडीराज जोशी. कोण आहे? धुंडीराज जोशी. तर धुंडीराज जोशी या कवितेबद्दल काय सांगत आहेत आज आपण या कवितातून बघणार आहोत. तर मुलांनो, हे ऐका, म्हणा आणि वाचा. तर कवितेत असं लिहिलेलं आहे, हे ऐका, म्हणा आणि वाचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज कवितेकडे लक्ष देत असताना प्रत्येक ओळीतल्या अवघड शब्दाचा अर्थ, प्रत्येक ओळीवर काय म्हटलेलं आहे त्याचे योग्य रीतीने मी स्पष्टीकरण आज तुम्हाला देणार आहे. तर चला मित्रांनो, आज घर या कवितेकडे आपण बघूया. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या ओळीत देखणा हा लिहिलेला शब्द आहे. देखण्या म्हणजे काय? सुंदर. काय? सुंदर. शेवटच्या ओळीत आहे वास्तू. वास्तू म्हणजे काय? इमारत. आपल्याला घराला वास्तूही म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, घर नवीन बनलेलं आहे, बांधकाम झालेलं आहे, घरातल्या सगळ्या तयारी झालेल्या आहेत. तेव्हा आपण घरात आपण प्रवेश करण्याच्या आधी एक शब्द वापरतो की आपल्याला पाहुण्यांना बोलवायचं आहे, घरात जेवण बनवायचं आहे. तर त्यावेळेस आपण एक शब्द वापरतो की या आमच्या घरी वास्तू शांती आहे. म्हणजे काय? वास्तू म्हणजे काय? घर म्हणजेच इमारत. याचा वास्तूचा अर्थ होतो इमारत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, घर हे फक्त चार भिंतीचं नसून, ह्या चार भिंतीचं घर नसून हे एक देखणी कृती आहे, म्हणजे एकदम सुंदर घर आहे. घर बघा विद्यार्थी मित्रांनो, छोटा असो या मोठं, इमारत लहान असो द्या या मोठं, पण ते घर म्हणायला खूप सुंदर आहे. इथं लिहिलेलं आहे ती देखणी कृती आहे, कारण बनवणाऱ्याच्या हाताची एवढी सुंदर कला आहे ती, म्हणून त्याला देखण्या म्हणजे काय म्हटलेलं आहे? सुंदर. पुढच्या ओळी बघा, घर नाही नुसत्या खोल्या, घर हव्या भावना ओल्या. घरात आवाज जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. बघा इथं लिहिलेलं आहे मित्रांनो, ओल्या भावना म्हणजे काय? प्रेमळ भावना. जेव्हा आपण घरात एकमेकाबद्दल राहतो, एकमेकाबद्दल जिव्हाळा, प्रेम, एकमेकांबद्दल असणारी सहानुभूती, एकमेकांबद्दल असणारी काळजी, मतलब केअरिंग, लव्हिंग अँड अंडरस्टँडिंग आपण म्हणतो की आपल्याला एकमेकांना समजून घेणारी भावना असते, त्याला म्हणतात भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा. जिव्हाळा म्हणजे काय? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की प्रेम. घर शिक्षणाची पहिली शाळा. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा आपण घरात जन्म घेतो, घरात राहतो, वावरतो, प्रत्येकांसोबत बोलतो, करतो, सुरुवातीला आपण शाळेत न जाता आपण घरातून अशा काही गोष्टी शिकतो ज्या आपल्याला शाळेत गेल्यानंतर वावरताना आपल्याला त्या गोष्टीची मदत होते. याचा अर्थ असा, घर आपली ही शिक्षणाची पहिली शाळा आहे. मोठ्यांसोबत कसं बोलायचं, लहानांसोबत कसं राहायचं, मोठ्या व्यक्तींचा आदर कसा करायचा, या गोष्टी पहिल्यांदा आपल्याला घरातून मिळतात. ह्याच्यासाठीच कवीने इथं सांगितलेलं आहे की घर ही शिक्षणाची पहिली शाळा आहे. कळतंय विद्यार्थी मित्रांनो, घर ही आपली शिक्षणाची पहिली शाळा आहे. पुढच्या ओळी बघा, घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. बघा विद्यार्थी मित्रांनो, घर म्हणजे काय? पसारा. पसारा म्हणजे काय? कधी सामानाचा पसारा असतो, कधी कपड्यांचा पसारा असतो, कधी कुठल्या गोष्टींचा पसारा असतो. हे नुसता पसारा नाही.
घर नाही केवळ निवारा. निवारा म्हणजे काय? राहण्याचं ठिकाण. आपण घरात कशाला राहतो? फक्त आपल्याला निवारा पाहिजे म्हणून, आपल्याला आश्रय पाहिजे म्हणून नाही, तर घरात एक कहाणी असते. म्हणजेच कहाणी म्हणजे आपण एकमेकांसोबत कशा प्रकारे ह्या घरात राहत होतो, राहणार आहे, किंवा एकमेकांसोबत कसं काय बोलणार आहे, ह्या गोष्टी या घरात होत असतात. घराला असतो आपला चेहरा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण केव्हाही कुठंही फिरायला गेलो या आपण मनोरंजनाच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला आपलं फक्त घर आठवतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाकोणाला अशी सवय असते की बाहेर केव्हाही कुठेही गेले तर आपल्या घरी आल्याशिवाय आपल्याला आनंद भेटत नाही, मनाला शांती भेटत नाही. तसंच मित्रांनो, घराला एक चेहरा असतो, जेणेकरून या घराला बघून आपण खुश होतो. पुढच्या ओळी बघा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. बघा विद्यार्थी मित्रांनो, दुःखाचा डोंगर म्हणजे दुःखाला सामोरे जाणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, दुःखाचा डोंगर म्हणजे दुःखाला सामोरे जाणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा घरात राहतो, आपल्यासोबत आपले प्रत्येक व्यक्ती घरात राहतो. वडीलधारे माणसे, आपल्यासोबत असणारी छोटे व्यक्तीसुद्धा घरात राहतात. प्रत्येकांसोबत सुखदुःखाच्या गोष्टी घडत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, घरात फक्त आपल्याला राहायचं आहे, चालायचं आहे, एकमेकांशी बोलायचं आहे किंवा भांडायचं असं नाही. घरात राहणे म्हणजे आपल्यासोबत प्रत्येक गोष्टी होत असतात. कधी सुखासारख्या गोष्टी येत असतात, कधी दुःखासारख्या गोष्टी येत असतात. तर हे काळाचं जे चक्र आहे ते आपल्यासोबत नेहमी चालत असतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, घर फक्त राहायला नाही, पळायला नाही किंवा चालायला नाही, घरात दुःखाला सुद्धा सामोरे जावं लागतं. पुढचं बघा. घराने असावे समाधान, घराने द्यावे समाधान, घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवीन मूल्ये, नवीन ज्ञान. जवळ करावे म्हणजे काय? इथं आहे बघा शब्द. जवळ करणे म्हणजे काय? स्वीकारणे. जवळ करणे म्हणजे काय? स्वीकारणे. बघा, घराला असावे समाधान. बघा विद्यार्थी मित्रांनो, घरात आपण राहत असताना घराला सुद्धा समाधान वाटेल अशा आपण गोष्टी घरात केल्या पाहिजेत. म्हणजे घराला असावे समाधान, घराला असावे ज्ञान, असं जेव्हा आपण म्हणतो, घरात वावरत असताना आपण प्रत्येकांसोबत कशा पद्धतीने बोलतो ह्यावरून ही घराची परिस्थिती आपल्याला ओळखता येते. घरात नेहमी भांडण असतील, घरात नेहमी चिडचिड असेल तर घरात आनंद राहील का? नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं कवीने सांगितलेलं आहे, घरात समाधानी असावे आणि समाधान द्यावे सुद्धा. म्हणजे घरात आपण शांतीने वावरत असू, शांतीने एकमेकांशी बोलत असो, घरात समाधान वातावरण असेल, एकमेकांना समजून घेण्याचं वातावरण असेल तर घर कसं आनंदित, उत्साहित, प्रफुल्लित दिसतं. म्हणजे घरात गेल्याबरोबर आपल्याला एक आनंद वाटतो की घराला बघून, हा हे घर किती शांत आहे, किती सुंदर आहे, इथं राहणारी माणसं किती समजून घेणारी आहेत, असं या घराला बघून आपल्याला वाटतं. नंतरच्या ओळी बघा. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट, घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. अपार कष्ट म्हणजे काय? अपार याचा अर्थ अमाप, म्हणजे खूप काही, त्याचा आपण मोजमाप करू शकत नाही, ह्याला म्हणतात अपार. तसेच आजी सांगती सुंदर गोष्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, घरात प्रत्येकांच्या घरात आजी आजोबा असतात, बरोबर. आजी आपल्याला सुंदर सुंदर गोष्टी सांगते, आजी आपल्यासोबत सुंदर सुंदर त्यांच्या झालेल्या जीवनातल्या गोष्टी सांगते. म्हणजे आजी घरात असणं म्हणजे एक चित्र आपलंच आहे ते, बरोबर आहे की जेणेकरून त्यांच्या झालेल्या जीवनातल्या गोष्टी ते आपल्याला सांगतील. आपल्या लहानपणी घडलेल्या गोष्टी आजी आपल्याला सांगेल, बरोबर आहे. ह्यालाच म्हणतात की आजी सुंदर सुंदर गोष्टीसुद्धा सांगते. म्हणजे राजा राण्यांच्या गोष्टी ज्या आपण ऐकतो, मोठ्या मोठ्या महाराजांच्या गोष्टी आपण ऐकतो, ह्या गोष्टी कुठून आपल्याला ऐकायला भेटतात? आजीकडून. म्हणजे इथं जसं म्हटलं की आपली घर ही पहिली शाळा आहे, त्याच प्रकारे आजीसुद्धा आपल्याला अशा सगळ्या गोष्टी, कहाणी आपल्याला सांगत असते. घरात आजोबा गप्पिष्ट, म्हणजे आजोबा आपल्यासोबत नेहमी बडबड करत असतात. गप्पिष्टचा अर्थ असा असतो गप्पा करणारे, बरोबर आहे.
गप्पा करणारे. घरात आजोबा, प्रत्येकांच्या घरात आजोबा असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, गप्पा करण्यासाठी आजोबा आहेत. म्हणतात माझं बाळ किती सुंदर आहे, माझं बाळ किती छान आहे, असे आजोबा उच्चारण करत असतात. बरोबर, ह्यालाच म्हणतात गप्पिष्ट, म्हणजे गप्पा करणारे. मतलब सतत काही ना काही कारणावरून बोलणारे, काही ना काही गोष्टी सांगणारे आजोबांचं असं व्यक्तित्व घरात असतं. आईच्या हातचे जेवण चविष्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाची आई घरात काही ना काही चविष्ट पदार्थ बनवत असते. ज्यावेळेस आजी आजोबाजवळ आम्ही बसू त्यावेळेस हा घमघमाट वास यानी की स्मेल, ज्यावेळेस आई स्वयंपाकघरात काही जेवण बनवत असेल त्यावेळेस आपल्याला सुंदर असा वास येतो. आपल्याला पण वाटतं ना की खावंसं म्हणून. बरोबर आहे. तर घरात आई ही चविष्ट भोजनसुद्धा बनवत असते. चविष्ट म्हणजे चव असलेले, ज्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा अशा खाव्याशा वाटणार असे चविष्ट पदार्थ आई बनवत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, घर नाव हे किती छोटं आहे. बरोबर आहे. घर हे शब्द फक्त 2च अक्षराचे आहेत. 2च शब्दाचे हे शब्द आहेत की घर. पण घर म्हटलं की मनाला किती आनंद, असा गगनात मावत नाही असा आनंद होतो. बरोबर आहे. म्हणून घरात राहणाऱ्या व्यक्तींसोबत आपण कशा प्रकारे राहायचं हे आपल्याला घर ही पहिली शाळा आहे. त्यानंतर आपण घरात कशा प्रकारे वावरतो, प्रत्येकाशी कशा प्रकारे राहतो हे सुद्धा घरात होतं. घरात आपण कशा प्रकारे समाधानानं राहायचं म्हणजे घर आपल्याला समाधान देईल हे सुद्धा आहे. घरात आपल्या आजी आजोबा आहेत त्यांच्याशी कसं वागायचं, आजी कुठल्या प्रकारच्या गोष्टी सांगते, आजोबा कशा प्रकारे गप्पिष्ट आहेत हे सुद्धा ह्या घरात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई, की घरात आपल्यासोबत आई आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यात आई आपल्यासाठी चविष्ट जेवण बनवते हे सुद्धा खूप खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या घरात आपण हे घर नसता, फक्त 4 भिंती नसता, हे घर आपल्याला भेटलेलं आहे. म्हणून आपण या घराविषयी या सगळ्या चांगल्या गोष्टी आज आपण बोलू शकतो. म्हणजेच मी आशा करते की आज घर ही कविता तुम्हाला आवडली असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परत एकदा ही कविता वाचून घ्या आणि समजून घ्या. मी आशा करते की तुम्हाला ही कविता कळली असेल. ही कविता आहे घर, धोंडीराज जोशी यांनी लिहिलेली. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. मी आशा करते की तुम्हाला ही कविता कळली असेल. धन्यवाद.